ते 20-20, 22-22 तास फक्त पुस्तकी अभ्यास करतात आहे. तर पुस्तकी अभ्यासाबरोबरच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, स्वतःचं काही डेव्हलपमेंट असेल, याच्यावरती त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे का? नक्कीच 100% की स्वतःचा विकास हा फार महत्त्वाचा आहे. हं. कारण तुम्ही भविष्यामध्ये अधिकारी होणार आहे. बरोबर. बरोबर? तुम्ही एका समाजाच्या समोर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जाणार आहात. हं, हं, हं. त्यामुळे तुम्ही देखील तेवढं कॅपेबल असलं पाहिजे. तुमच्याकडे बरोबर. पण तेवढ्या क्षमता असल्या पाहिजे. हं, हं. म्हणून तुम्ही स्वतः पण विकसित होणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. बरोबर. उद्या जर तुम्ही स्वतः विकसित नाहीये, परंतु हं. तुम्ही अधिकारी झाला. हं, हं. समाजाच्या समोर ज्यावेळेस तुम्ही प्रश्न सोडवायला जासाल आणि समाजाचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला जर सोडवताच येत नसेल, हं. तर फार अवघड परिस्थिती होते. हं. आणि मुळातच आयोग जो इंटरव्ह्यू घेत असतो, त्या हं. इंटरव्ह्यूमध्ये आयोगातले जे सगळे पॅनलचे मेंबर असतात, हं, हं. ते अशा पद्धतीने प्रश्न विचारतात, की त्या ठिकाणी त्यांना कळतं, की बाबा हा अधिकारी होऊ शकतो, नाही होऊ शकतो. हं, त्याच्यामध्ये स्वतः किती क्षमता विकसित आहे, तो किती हं. मॅच्युअर्ड आहे किंवा बरोबर. तो डिसिजन घेऊ शकतो की नाही घेऊ शकत, हं. हे सगळं आयोगाच्या मार्फत जे इंटरव्ह्यू होतात, हं, हं, हं. म्हणजे तुमचं प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यूची जी स्टेज आहे, त्या इंटरव्ह्यूच्या हं. स्टेजमध्ये सगळं कळून जातं.